ವಿಶ್ವದ ಅತ್ಯಂತ ಎರಡನೇ ವಿಶಾಲವಾಗಿ ಕಾಡವಾ ಬೆಟ್ಟೆ ಭಾರತದ ಕರ್ನಾಟಕದ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬಹಮನಿ ಸಾಮ್ರಾಜ್ಯರು ಕಟ್ಟಿರೋದು. ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ನೀವಿಂದು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ನಾನು ಹಿಂದ್ಗಡೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರೋದು ಇದು ಜಾಮಿ ಮಸೀದಿ ಅಂತೇಳಿ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಬಹುಮನಿ ಸುಲ್ತಾನರ ಆಳ್ವಿಕೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇದು ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಸಿದ್ಧ ತಾಣವಾಗಿದೆ. ಈ ಮಸೀದಿಯು ದೇಶದ ಅತಿದೊಡ್ಡ ಎರಡನೇ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ಮಾರಕವಾಗಿದೆ. ಜಾಮಿ ಮಸೀದಿಯ ವಿಶೇಷತೆ ಕುರಿತು ಇಲ್ಲಿನ ನಿರ್ವಾಹಕ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರೊಂದಿಗೆ ಮಾತಾಡೋಣ ಬನ್ನಿ. गुलबर्गा बहमनी फोर्ट बोलते हैं मैडम इसको. अब इसको जो बनाया सुल्तान अलाउद्दीन हसन गंगू बहमनी का फोर्ट है ये, बहमनी सुल्तान. अब इसके ऊपर उसके बाद सुल्तान अलाउद्दीन के बाद उसके बाद उसका बेटा मोहम्मद शाह बहमनी इसके ऊपर हुकूमत किया. अब ये जो मस्जिद को जो बनाया फ़िरोज़ शाह बहमनी सुल्तान बनाया. अब ये मस्जिद का नाम गुलबर्गे की क़िले की शाही जामा मस्जिद है मैडम. अब इसको बना के 700 साल हो गया. 700 साल पहले ये मस्जिद को ना फ़ैन की ज़रूरत थी, ना लाइट की ज़रूरत, ना माइक की ज़रूरत. आज भी अगर इमाम की जगह से अगर भी ख़िरात पढ़ेंगे तो मस्जिद के आप कोई भी हिस्से में कोई भी कोने में ठहरे तो आपको ऐसी आवाज़ मिलेगी कि आप इमाम के पीछे ठहर के कोई ख़िरात सुन रहे हैं बगैर माइक के. अभी धूप का लेकिन धूप तो अप्रैल और मई में तो इतना ख़तरनाक धूप रहता गुलबर्गा. अब मस्जिद के अंदर कभी आ जाएंगे तो आप ठंडा AC के सर का हो जाता है. इसके अंदर फ़ैन बीन की भी ज़रूरत नहीं है आपको, क्योंकि इसके अंदर पत्थर और गारा है मैडम. उसके वजह से पूरा ठंडा हो जाता. इसके अंदर सीमेंट नहीं, ईंट नहीं, रॉड नहीं, आपको क्या भी नहीं मिलेगा, खाली पत्थर और गारा दो की वजह से पूरा ठंडा हो जाता. अब इसके अंदर जो कॉलम है पूरी मस्जिद के अंदर 136 कॉलम है और 240 इसके कमान है मैडम, छोटे बड़े मिलाकर, और 107 डोम है गुम्मद. अब इन्हीं टाइम वक्त वाहिद में इसके अंदर है ना 6000 आदमी प्रेयर कर सकते मैडम, नमाज़ पढ़ सकते हैं इसके अंदर. अब इंडिया में आपको छत में ऐसे डिज़ाइन का मस्जिद आपको काम ही नहीं मिलेगा. अब ये जो मस्जिद का जो नक्शा लाया मस्जिद खुर्तबा से लाया बोलते हैं, स्पेन से. अब इसको बनाने के लिए कारीगर तुर्की से लाया. जो इसका जो आर्किटेक्चर जो था मोहम्मद महमूद रफ़ीओ. अब बोलते हैं उस ज़माने में मस्जिद बनाने के लिए पूरा मुकम्मल होने के लिए पूरा 30 साल निकल गए. पूरा रेडी होके पूरा मुकम्मल हो गए 700 साल 700 ईयर्स ओल्ड हो गए मैडम. अब इसका जो देख रेख जो है मैडम आर्कोलॉजिक डिपार्टमेंट ESI डिपार्टमेंट करता है. अब पहले तो जाली भी नहीं थे, पूरे अंदर पूरा ख़राब हो गया था, पूरा उखड़े हुआ था. यहाँ भी पूरा ये पूरा बेड भी पूरा ये था. आर्कोलॉजी डिपार्टमेंट की तरफ से पूरा काम हो गया मैडम. अब ये जो दिख रहा है ना पैच वर्क मैडम, पैच वर्क भी है ना पूरे नामा वो लिख के पूरा ख़राब कर दिए थे मैडम गए सौ लोग. अब वो भी रिपेयरिंग हो गया मैडम. तो डिपार्टमेंट के थ्रू ने ये जो आप कॉर्पोरेशन की तरफ से कि ये पानी का वाटर का एक बैठा है मैडम, ये चल रहा था डिपार्टमेंट की तरफ से, तो होता ही रहता है मैडम काम. ವಿಶ್ವದ ಅತ್ಯಂತ ಎರಡನೇ ವಿಶಾಲವಾಗಿ ಕಾಡವಾ ಬೆಟ್ಟೆ ಭಾರತದ ಕರ್ನಾಟಕದ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬಹಮನಿ ಸಾಮ್ರಾಜ್ಯರು ಕಟ್ಟಿರೋದು. ಇದು 216 ಅಡಿ ಉದ್ದ, 176 ಅಡಿ ಅಗಲವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿ 106 ಗುಮ್ಮಜ್, ಆ ಕಟ್ಟಡದ ಮೇಲ್ಗಡೆ 106 ಗುಮ್ಮಜ್ಗಳನ್ನು ಕಾಣ್ತೀವಿ ನಾವು. ಅದರ ಉದ್ದೇಶ ಇಷ್ಟೇ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮಾತಾಡೋದನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಡಿಜಿಟಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ನಾವು ಆಡಿದ್ದನ್ನು ನೀವು ಸೆಟಲೈಟ್ ಮೂಲಕ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಆದರೆ 14ನೇ ಶತಮಾನ ಅಂದರೆ 1337ರಲ್ಲಿ ಆರಂಭ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಬಹಮನಿ ಈ ಕಟ್ಟಡ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿರೋದು 1367ರಲ್ಲಿ. ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, ಈಗಾಗಲೇ ಜಾಮಿ ಮಸೀದಿ ಕುರಿತು ಸಾಕಷ್ಟು ಮಾಹಿತಿಗಳು ನೀವು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. ಇದೇ ರೀತಿ ಇನ್ನೂ ಸಾಕಷ್ಟು ವಿಷಯಗಳೊಂದಿಗೆ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಬರ್ತೇವೆ. ಈದಿನ.com ಜೊತೆಗೆ ಗೀತಾ ಉಸ್ಮಾನಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಮತ್ತಷ್ಟು ವಿಶೇಷ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಲು ಮತ್ತು ಹೊಸ ವಿಡಿಯೋಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯಲು ಈದಿನ.com ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ.